नमस्कार. आज मी तुमच्यासोबत अगदी हॉटेलसारखी चविष्ट, चमचमीत आणि मस्त झणझणीत पुरी भाजी बनवणार आहे. दिसायला साधी वाटणारी ही भाजी योग्य प्रमाणात मसाले आणि काही छोट्या टिप्स वापरल्या तर अगदी भन्नाट लागते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त भाजीच नाही तर पुरी जास्त वेळ फुगलेली कशी राहते, खुसखुशीत कशी होते, रंग एकसारखा कसा येतो आणि तेल कमी कसं शोषते या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी पुरीसाठी कणिक मळून घेऊया. मी इथे एका ताटामध्ये गव्हाचे पीठ घेतले आहे. हॉटेलमध्ये बहुतेक मैद्याची पुरी करतात, पण मी शक्यतो गव्हाचे पीठच वापरते. आता त्यात 2 चमचे बारीक रवा घालूया. यामुळे पुरी खुसखुशीत होते. यानंतर अर्धा चमचा साखर घालूया. यामुळे पुरीला सुंदर सोनेरी रंग येतो. आता 2 चमचे बेसन घालूया. हे तुमच्या आवडीप्रमाणे घाला. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तर चालेल, पण यामुळे पुरी छान फुगते आणि बराच वेळ तशीच राहते. चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया. आता 2 चमचे कडकडीत गरम तेल मोहन म्हणून घालायचं. तर हे सर्व तेल मी यामध्ये घातलं आहे. हे व्यवस्थित चमच्याने आपण हलवून घेऊया. हे गरम तेल आधी संपूर्ण पिठात छान चोळून घ्या, त्यामुळे पुरी एकसारखी तळली जाते. आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट कणिक मळून घ्यायची. तर एकदम पाणी आपण घालायचं नाही, थोडं थोडं घाला. लक्षात ठेवा, पुरीची कणिक नेहमी घट्ट असावी. पातळ कणिक असेल तर पुरी नीट फुगत नाही. जास्त तेल पिते आणि नंतर कडक होते. कणिक तयार झाली की वर थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं. 20 ते 25 मिनिटे आपण हे झाकून ठेवूया. तोपर्यंत आता आपण भाजी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये घालूया 4 चमचे तेल. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूया. तर मोहरी छान अशी तडतडली आहे. आता यामध्ये मी काय घातलं आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहता का नाही हे मी बघण्यासाठी हा सांगितलेला नाही हा कुठला मसाला घातला आहे. मग कुठला मसाला घातला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मी जिरे घालायचे अगोदर. आता त्याचबरोबर आपण घालूया आलं लसूणची पेस्ट. आता इथे 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. मंद आचेवर आपण साधारण 1.5 मिनिटे परतून घेऊया. यानंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालूया. तर तुम्ही पाहू शकता कांदा मी एकदम बारीक असा चिरलेला आहे. जर तुम्हाला लांबडा जर चिरायचा असेल तर तुम्ही तसा पण चिरून घालू शकता. कांदा 3-4 मिनिटे परता. खूप गडद रंग येईपर्यंत परतायची गरज नाही. तर ते कांदा आपला छान असा परतून झाला आहे. आता 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. तर टोमॅटो पण तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा मी चिरलेला आहे. आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घालूया यामध्ये. तर आता हे परतून घेऊया व्यवस्थित. तर तुम्ही पाहू शकता रंग पण किती छान आला आहे. तर यात मी चवीनुसार मीठ घालते. तुमच्या भाजीचं जेवढं प्रमाण आहे ना त्यानुसार तुम्ही मीठ घाला. तर हे व्यवस्थित असं परतून घेऊया. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो मऊ झाला की पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि रंगासाठी काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर घाला. हे मसाले मंद आचेवर छान असं परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चा वास पूर्ण निघून जाईल. मसाले छान परतून झाले की आता त्यामध्ये आपण 5 उकडलेले बटाटे घालूया. तर हे बटाटे मी उकडले आहेत, त्याची साल काढली आहे. तर तुम्ही ते पाहिलं बटाटे मी सुरीने अशी कापलेले नाही आहे. बटाटे सुरीने कापून न घेता हातानेच असे तुकडे करून घाला. हॉटेलमध्येही अशीच पद्धत वापरली जाते. त्यामुळे भाजीला छान टेक्स्चर येतं आणि बटाट्यांवर मसाला छान बसतो. तर इथे सर्व बटाटे मी अशी हाताने बारीक करून घातले आहेत यात. आता बटाटे मसाल्यांसोबत 2 ते 3 मिनिटे छान व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 2 मिनिटे वाफ येऊ द्या. या वाफेमुळे मसाल्याची चव व बटाट्यामध्ये छान मुरते. आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घालूया. शक्यतो गरमच पाणी वापरा. थंड पाणी घातलं तर भाजीची चव आणि टेक्स्चर बदलू शकतं. सगळं व्यवस्थित मिसळून घ्या. आता भाजी थोडी पातळ वाटत असेल तर त्यातील 2 ते 3 बटाट्याचे तुकडे काढून हलके मॅश करा आणि पुन्हा भाजीमध्ये मिसळा. यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो. आता यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. यानंतर 1.5 चमचा धणे पावडर घाला. धणे पावडरमुळे भाजीची चव खुलते आणि हलका नैसर्गिक घट्टपणा येतो. आता 2 ते 3 मिनिटे उकळी येऊ द्या. आपली हॉटेल स्टाईल पुरी भाजी तयार झाली आहे. आता पुरी तळूया. पुरी तळण्याच्या अगोदर मी कुकरमध्ये जिरा राईस कसा करायचा ते आज दाखवणार आहे. तर मी अगदी सोप्या पद्धतीने केलं आहे. अगोदर कुकर ठेवला आहे गॅसवर. कुकर आपला गरम झाला की त्यामध्ये थोडेसे तेल घालूया. तुम्ही तूप घातले तरीही चालेल. त्याचबरोबर त्यात तेजपानं घालूया 2 ते 3.
आणि भरपूर सारा असं जिरे घालूया. जिरे भरपूर घालायचे कधी पण. आणि हे व्यवस्थित असं हलवून घेऊया चमच्याने. तर मैत्रिणींनो, ज्यावेळी आपण भाजी बनवत होतो ना, त्यावेळी मी व्हिडिओ बनवत होते, त्यावेळी माझ्याकडनं एक मिस्टेक झाली आहे. ती कोणती तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आणि खरंच सांगू का, मी व्हिडिओ एडिट करतानाच मला हे कळालं की माझ्याकडनं तो व्हिडिओ राहिला आहे. आणि तो व्हिडिओ माझ्याकडनं शूटच झालेला नाही आहे. मेन म्हणजे जे यूट्यूबर आहेत ना, त्या मैत्रिणींनी समजेलच. तर आपण जिरा राईस बनवायला आलो आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये मी तांदूळ घातले आहे. तर तांदूळ मी ते धुतले होते. एक 5 मिनिटे धुवून अगोदरच ठेवले होते. तांदूळ यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घेऊया. त्याचबरोबर मी यात घातले आहे थोडेसे मीठ. मीठ आपण चवीनुसार घालायचे आहे. ज्या बाऊलने आपण तांदूळ मोजून घेतले होते ना, आता मी 1 बाऊल तांदूळ घेतलं होतं, त्याला मी 1.5 बाऊल पाणी घालते. तर इथे 1 बाऊल मी आधीवर पाणी घातलं आहे. आता आपण अर्धा बाऊल पाणी घालूया. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि कुकरला झाकण लावूया आणि शिट्टी होऊन देऊया. 20 ते 25 मिनिटांनी कणिक छान मुरलेली असते. रवा भिजल्यामुळे कणिक छान वाटते, पण ती अजूनही घट्ट असते. आता आपण काय करूया, छोटे छोटे गोळे करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या हव्या असतील ना, त्याप्रमाणे तुम्ही गोळे करा. पुरी लाटताना शक्यतो कोरडं पीठ वापरण्यापेक्षा हलकंसं तेल लावा. त्यामुळे तळताना तेल स्वच्छ राहतं. तर आपण पुरी लाटतोय तोपर्यंत आपला कुकर पण तयार होणार आहे. इथे कुकरला शिट्टी व्हायला लागलेली आहे. पुरी चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची. खूप जाड किंवा खूप पातळ लाटू नका. तुम्ही पुऱ्या मैद्याचे बनवता का गव्हाच्या पिठाचे बनवता, मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथं आपली पुरी लाटून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशी व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे. आता मी काय करते, तुम्हाला अजून एक लाटून दाखवते. जर तुम्हाला पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी तेलाचा वापर केला आहे. तर अगदी सहज लाटून होती ही. तर याप्रमाणे आपण लाटून सर्व पुऱ्या घ्यायच्या. एकदमच आहे ना 4 ते 5 लाटून ठेवायच्या. जास्त पण असे लाटून ठेवायचे नाहीत. तर याप्रमाणे मी लाटून घेतलेली आहे. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही. तर पुऱ्या लाटून झाल्या आहेत. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवले होते पुऱ्या लाटताना. आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे ते तपासूया. कणकेचा एक छोटासा तुकडा त्यात टाका. तो लगेच वर आला आणि करपला नाही तर तेल योग्य तापलं आहे. आता एक एक पुरी अलगद तेलामध्ये सोडायची. तर इथे एक पुरी मी तेलामध्ये सोडली आहे. जास्त पण अशी गर्दी करायची नाही. सुरुवातीला गॅस मोठा ठेवा, त्यामुळे पुरीमध्ये लगेच वाफ तयार होते आणि पुरी छान फुगते. ज्यावेळी आपण पुरी तळतो ना, त्यावेळी काय करायचं, झाऱ्याने त्याच्यावर असं तेल सोडायचं. तर तुम्ही पाहू शकता मी असं तेल उडवत आहे. एका बाजूने तळून झाली की पुरी पलटा. हलका दाब देऊन पुरी टम्म फुगते. पुरी उलटल्यानंतर गॅस मध्यम करा आणि दुसरी बाजू सोनेरी रंगावर तळा. साखर घातल्यामुळे पुरीला सुंदर एकसारखा रंग आलेला दिसतो. तर इथे ही पुरी तळून झाली आहे. अशाच प्रकारे सर्व पुरी आपण तळून घ्यायच्या. आता इथे आपण दुसरी पुरी अशी तळून घेऊया. आता ही हळू आपण तेलामध्ये सोडूया आणि तळून घेऊया. छान अशा सर्व आपण पुऱ्या तळून घेऊया. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगायचीच विसरले, माझ्याकडनं काय चुकी झाली आहे. ज्यावेळी मी बटाट्याची भाजी बनवत होती, म्हणजे पुरी भाजीची भाजी, त्यावेळी मी ज्यावेळी शूट करते मसाला घालताना चुकून मी एक नाही कॅमेराच ऑन केला नव्हता. आणि मला काय वाटलं की मी कॅमेरा ऑन केला आहे, त्यामुळे तिथले जी मसाले घातले आहेत ना मी, तो व्हिडिओ शूट झालेला नाही आहे. तरी पण मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे, कारण ते माझ्या लक्षातच आलं नाही की हा व्हिडिओ शूट होत नाही आहे. ते नंतर मला समजलं. तर इथे आपली दुसरी पुरी तळून झालेली आहे. आता इथे मी पुऱ्या तळलेल्या तुम्हाला दाखवते. अगदी असे छान आहे ना फुगलेले आहेत. एक पुरी मी तुम्हाला मोडून दाखवते, किती छान झाली आहे. तुम्ही पण अशा पुऱ्या बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपला जिरा राईस पण तयार झाला आहे. अगदी झटपट असा मी कुकरमध्ये बनवला आहे. कुकरचं आपण झाकण काढून पाहू शकता किती छान झाला आहे. असा चिकट पण नाही आणि सुटसुटीत पण नाही, जसं आपल्याला हवा आहे ना तसा झाला आहे. जिरे पण आपले प्रमाणात पडले आहेत. हे पहा, शिजलेलं आहे, कच्चा राहिलेला नाही आहे. पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. जिरा राईस मी ते एका प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे. याप्रमाणे तुम्ही जिरा राईस करता का, मला कमेंट करून आवर्जून कळवा. एका प्लेटमध्ये गरमागरम फुगलेल्या पुऱ्या घ्या. सोबत ही मस्त झणझणीत बटाट्याची भाजी काढा. त्याचबरोबर कांदा, लिंबूची फोड आणि तळलेली हिरवी मिरची असेल तर चव अजून वाढते. खरंच अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पुरी भाजीसारखी चव घरीच तयार होते.
तुम्ही ही पुरी भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि हो, सोनम्स रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया.